आमचं पॅनल लागलाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला आज न्याय मिळालाच पाहिजे। भारत माता की नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। असं कसं देत नाही, असं कसं देत नाही। We win, भारत माता की वंदे इन्कलाब। तिथे नाही, फक्त त्याच्यात 11 वेळेस पाणी सोडायचं। मी हेच सांगायला तुम्हाला येताना तुम्ही चालू ठेवा। मेडिकल झालेल्यांना नोकरीत घेतलंच पाहिजे, मेडिकल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आमचे कॉल लेटर आलंच पाहिजे। आज आमचा उपोषणाचा 5वा दिवस। पहिल्या दिवसापासून आणि आज 5व्या दिवसापर्यंत आम्हाला राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून पाहिजे तशी सपोर्ट मिळाला नाही, पाहिजे तसा प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळाला नाही। आम्ही सर्वांकडे निवेदनं सादर केली, त्या निवेदनाची कोणीही आजपर्यंत दखल घेतली नाही। ना केंद्र शासन असो का राज्य शासन असो, त्यांनी कोणीही आजपर्यंत आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही। त्या निषेधार्थ आम्ही पहिले मुंडन सुद्धा केलं आणि आज आम्ही पिंडदान पण करतो आहोत, कारण की सरकारला ह्या गोष्टीचं काहीच गांभीर्य नाहीये। त्यामुळे आज जो आम्हाला न्याय मिळायला पाहिजे होता, आज आमच्यावर ही वेळ आणली केंद्र शासनानं आणि सेंट्रल रेल्वेनं, त्यामुळे आम्ही हे पिंडदान आज करत आहोत। याची खबरदारी केंद्र शासनानं लवकरात लवकर घ्यावी। सेंट्रल रेल्वेने आमचं पॅनल लवकरात लवकर त्वरित प्रस्तुत करावं व 8 दिवसाच्या आतमध्ये राहिलेल्या उमेदवारांचं पॅनल आणि उमेदवारी आणि मेडिकल लेटर, कॉल लेटर हे पारित करावं। दादा, जवळपास किती पदांचा विषय आहे हा? आणि काल रेल्वेचे जे DRM पदाधिकारी इथं आले होते, त्या चर्चेत तोडगा निघाला का? तो चर्चेत तोडगा निघण्याचं कारण असं आहे, रेल्वे प्रशासन एकीकडे म्हणतंय आम्ही आमच्या प्रोसेसनुसार आमच्या जागा भरलेल्या आहेत, तुमच्या जागा भरलेल्या आहेत, मात्र आजही आमच्याकडे रेल्वेचे हर एक डॉक्युमेंट्स आमच्याकडे अवेलेबल आहे, जे आम्ही RTI मध्ये 698 जागा ह्या आजही आमच्या भरतीच्या खाली आहे। आणि राहिले दुसरी गोष्ट, रेल्वेचे अधिकारी आम्हाला सांगत आहात की तुमची भरती क्लोज झाली आहे। क्लोज कशी काय झाली आहे? जर क्लोज झाली आहे तर ते पॅनल लावायलाच नको होते आणि 698 जागा या आम्हाला आज त्यांनी दिलेल्या आहे। त्या जागा RTI मार्फत आम्ही मागवल्या होत्या आणि त्या तर कुठं बोलत नाही। आम्ही रेल्वेचा स्टॅम्प असल्यामुळे तिच्यावर रेल्वे प्रशासनानं ठोस काहीतरी कदम उचलला पाहिजे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे। त्या निषेधार्थ आम्ही सेंट्रल रेल्वे आणि केंद्र सरकारचा पिंडदान म्हणून आज जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांचं पिंडदान करत आहोत। मी किशोर पालवे, बोदवड। तर या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून जवळपास तुम्ही आमरण उपोषण करता आहात। गेल्या 14 वर्षापासूनचा आपला हा एक वनवास आहे, काय सांगाल? सर, 14 वर्षापासून आम्ही खूप मेहनत घेत आहोत, परिश्रम घेत आहोत सर। आमच्या नियुक्तीची वाट पाहत आहोत, त्याच्यामुळे आमचा परिवार आणि आमचे सर्व नातेवाईक सर्व दुर्लक्षित झालेले आहेत। त्यांना व्यवस्थित जीवन जगता येत नाही, आमच्या परिवाराला व्यवस्थित जीवन जगता येत नाही। आम्ही कोणीही सुखी नाही, आर्थिक परिस्थितीने, मानसिक परिस्थिती आणि शारीरिक परिस्थितीने। आज आमचे बांधव 4 जण जे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या पोटामध्ये 5 दिवसापासून अन्नाचा कण नाही। आणि मग शेवटी आम्ही रेल प्रशासनाला मी एवढीच विनंती करतो की त्यांनी आमच्या या 4 लोकांना आमच्या या उपोषणाच्या मंडपामध्ये त्यांनी 4 कॉल लेटर इथं आणावे आणि बाकीच्यांचे लेटर 10 दिवसाच्या आत डिक्लेअर करावे, जाहीर करावे। तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही। गजानन झनके, मलकापूर।